कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। कल्याणमधील वाडेकर परिसरामध्ये तब्बल 70 वर्ष जुन्या असलेल्या सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की गळकट छप्पर, धक्कादायक वर्गखोल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचा तसाच जीवघेणा शिक्षणाचा प्रवास हे सगळं चित्र या शाळेत सध्या पाहायला मिळतं आहे। एवढंच नाही तर शौचालयाच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थिनींना उघड्यावर नैसर्गिक विधींना बसावं लागतंय असा धक्कादायक प्रकार इथे समोर आलेला आहे। गरीब, कष्टकरी आणि कातकरी समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तर महापालिका प्रशासन तातडीनं दखल घेणार का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। पाहूया पुढारी न्यूजचा रिपोर्ट। ही आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळाची शाळा क्रमांक 47 वाडेकर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय। सन 1957 मध्ये उभारण्यात आलेल्या या शाळेला तब्बल 70 वर्षांचा इतिहास आहे। मात्र आज या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। या शाळेत प्रामुख्याने कातकरी समाज, वीटभट्टीवरील मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। बालवाडी ते 8वी पर्यंतच्या या शाळेत सध्या केवळ 72 विद्यार्थी असून अवघ्या 2 वर्गखोल्या आणि 3 शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे। गळकट छत, पडझड झालेल्या भिंती आणि पावसाळ्यात वर्गात शिरणारं पाणी अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे। काही वर्गखोल्यांमध्ये किड्यांचाही त्रास असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। सामाजिक संस्थांच्या मदतीने शाळेची रंगरंगोटी करण्यात आली असली तरी इमारतीच्या मूळ समस्या मात्र कायम आहेत। शाळेच्या पुनर्बांधणीसाठी आणि बहुमजली इमारत उभारण्यासाठी अनेकदा प्रस्ताव तयार झाले, मंजुरीही मिळाल्याचं सांगितलं गेलं, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवातच झाली नाही असा आरोप करण्यात येत आहे। यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे शौचालयाची अत्यंत वाईट अवस्था। त्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींना उघड्यावर जावं लागत असल्याचं समोर आलंय। ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सन्मानाचाही प्रश्न निर्माण करणारी आहे। मुख्याध्यापिका, शिक्षक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे शाळेच्या पुनर्बांधणीची मागणी केली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। पहिली ते 8वीचे वर्ग आहेत, पण वर्गखोल्या कमी पडतात, त्यामुळे 2च वर्गखोल्या असल्यामुळे 4-4 वर्ग घेऊन आम्हाला एकत्र विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं लागतं आणि बाहेर थोडीशी पडवी आहे, त्यातच जेवण वगैरे द्यावं लागतं। त्याच्यामुळे जागा पुरेशी नाही आहे, अध्यापन करायला फार त्रास होतो। काय अपेक्षा आहे? अपेक्षा एवढीच आहे, 1+1 जरी आम्हाला 8 नको 2-3 जरी वर्गखोल्या करून दिल्या तरी आम्ही ऍडजस्ट करू। त्यात 2च वर्ग आहेत आणि 2 वर्गांमध्ये पहिली ते 8वी एकाच वर्गामध्ये ही मुलं शिकवली जातात। म्हणजे 2 वर्गांमध्ये पहिली ते 8वी एकूण 72 विद्यार्थी कसे बसत असतील आणि कसं शिक्षण दिलं जात असेल। एकीकडे एक स्पर्धेचं युग आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेही तडजोड होता कामा नये ही भूमिका असते। परंतु आज कल्याणच्या शहरात, शहरी भागातली ही शाळा म्हणायला लागेल, वाडेकर आता हे शहर झालेलं आहे आणि ह्या शहरातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना, इथे जे विद्यार्थी शिकतात एक गोरगरीब आहेत, कातकरी समाजाचे, आदिवासी समाजाचे बरेच विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना जर शिक्षण चांगल्या पद्धतीने महापालिकेच्या मार्फत दिलं जात नसेल तर आम्हा नगरसेवकांसाठी शरमेची बाब आहे। शाळेची ही दुरावस्था आता विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। शाळा बंद पडली तर परिसरातील गरीब आणि कातकरी समाजातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे। यामुळे महापालिकेने तातडीने नवीन बहुमजली शाळेची उभारणी करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान शिक्षण मंडळ प्रशासनाने शाळेच्या प्रश्नाची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे।
निश्चितच पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केला जाईल. त्यानंतर या शाळेमध्ये 2 वर्गखोल्या उपलब्ध आहेत आणि काही वरांड्याचा भाग बालवाडीच्या मुलांसाठी बसण्यासाठी उपलब्ध आहे. तर या शाळेवर ज्या वर्गखोल्यांची जी गरज आहे ती बांधकाम विभागाला आमच्या शिक्षण विभागाकडून सूचना केलेल्या आहेत. बांधकाम विभाग त्या शाळेच्या गरजेप्रमाणे तसा प्रस्ताव करण्याची कार्यवाही बांधकामामार्फत करण्यात येईल. शिक्षण हा मूलभूत अधिकार अशी घोषणा केली जाते, मात्र मोडकळीस आलेल्या शाळा, गळकत छत आणि मूलभूत सुविधांचा अभाव ही वास्तवाची दुसरी बाजू आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कल्याण डोंबिवलीत 70 वर्ष जुन्या शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही असुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यावं लागत आहे. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन जागं होऊन या शाळेच्या पुनर्बांधणीला गती देणार का, याकडे पालकांसह सर्वांचंच लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.